सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आजचा व्हिडिओ आहे उंबरठा। आम्ही घराच्या दरवाजामध्ये चौकटीमध्ये हा उंबरठा कसा बसवला, कुठून आणला ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या घरी जेव्हा आपण काम करतो तेव्हा शक्यतो सागाचा उंबरठा आपण लावायचा असतो। सागाचा उंबरठा ह्याच्यासाठी कारण आपण उंबरठ्याला पाणी लावून जेव्हा पुसतो, उंबरठा धुतो, त्याचं पूजन करतो, तेव्हा पाण्याचा अंश किंवा पाणी हे उंबरठ्याला लागून जर तुम्ही नॉर्मल लाकडाचा जर का उंबरठा लावला तर तो लवकर खराब होईल आणि मग त्याचं तेवढं महत्त्व राहणार नाही। त्यामुळे साग हे लाकूड असं आहे की जे कितीही पाण्यामध्ये ठेवलं तरीही ते खराब होत नाही, त्याला वाळवी लागत नाही। यासाठी शक्यतो सागाचाच उंबरठा आपण उंबरठ्याला दरवाजाला लावायचा असतो। तर हा जो उंबरठा आहे हा मी कुठून घेतला तर उल्हासनगरला फर्निचर मार्केट आहे, तिथे साईनाथ ट्रेडर्सचं जे शॉप आहे तिथे सागाचे उंबरटे आणि सागाचे देवारे मिळतात। तर ह्या उंबरट्याला आतल्या बाजूला खाच आहे आणि त्या खाचेमध्ये तांब्याची पट्टी लावली आहे। ही तांब्याची पट्टी थोडीशी काळपट झाली दिसेल कारण तांब्याचा गुणधर्मच तसा आहे, थोडंसं काळपट होणं ऑक्सिजनच्या सानिध्यात। त्यामुळे ही पट्टी किंवा हे तांब्याचं धातू आहे ते थोडंफार तरी हे काळपट होणारच, परंतु हे प्युअर तांब्याची पट्टी आहे आणि ती आतल्या बाजूला खाचेमध्ये लावली आहे। आता ह्या सागाच्या उंबरठ्याबरोबर आपल्याला त्यांनी हे बॉक्ससुद्धा दिलेले आहे। हे बॉक्स ह्याच्यामध्ये पूजन करण्याचं साहित्य आहे आणि उंबरठ्यामध्ये आपण जे काही घालतो ना त्याच्या सगळ्या वस्तू त्यांनी सोबत दिल्या आहेत। तर हे गंगाजल आहे, त्याची एक बॉटल त्यांनी त्याच्यामध्येच ॲड करून दिली आहे। दुसरं आहे गुलाबजल, ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं आहे। हे रोज वॉटर आणि गंगाजल आणि अजून एक आहे गोमूत्राची जी बॉटल आहे ती तिसरी बॉटल आहे। ह्या बॉटलमध्ये आहे गोमूत्र। तर ह्या तिन्ही वस्तू वापरून आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। आम्ही त्यांच्याकडेच का घेतलं कारण त्यांनी हे सर्व सामान प्रोव्हाइड केलं होतं आणि सोबत ह्या ज्या आहेत त्या 7 वेगवेगळ्या प्रकारच्या माती आहेत ज्या उंबरठ्याच्या पूजन म्हणजे उंबरठा बसवताना त्याच्यात घालायचं आहे। एक आहे राजवाड्याची माती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माती, हातीच्या पायाखालची माती, रथाच्या खालची माती, नदीची माती, वारूळ, अजून 2 आहेत समुद्र। ह्या प्रकारच्या माती ज्या आहेत ना त्या त्यांनी सोबत त्याचे सॅम्पल दिले आहेत। हे हळद, कुंकू, अष्टगंध, अत्तर, सुगंधी द्रव्य जे उंबरठ्या पूजनासाठी लागतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे चांदीची तार। हे सुद्धा ते लोक पुरवतात आपल्याला। सेम कॉस्टमध्ये हे ॲडिशनल आपल्याला देतात। त्यामुळे त्यांच्याकडून जर घेतलं ना तर कुठेही आपल्याला एक्स्ट्रा अजून काही घालायची गरज नाही आहे। जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही नवरत्नसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकतात। नवरत्नाचे जे खडे असतात ना ते सुद्धा उंबरठ्याचे जे खाचं आहे त्याच्यामध्ये ठेवलं किंवा जिथे तुम्ही उंबरठ्याचं जे काही टाईल्स असते ती काढून जर त्याच्यावरती जर का ठेवली खाचा करून तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं। परंतु मला शक्य नव्हतं फुलाची पाकळी म्हणून तांब्याच्या धातूची पट्टी आणि चांदीची तार, ही जी चांदीची तार आहे ही मी मोजून बघत होते की ही कुठून कुठपर्यंत बसेल म्हणजे त्याप्रमाणे ती कट करायला किंवा ॲडजस्ट करायला। तर सर्वात आधी मी काय केलं, आमच्याकडे एक कारपेंटर आहे ओळखीचा, त्यांना बोलवलं। तर त्यांना विचारलं की हे शक्य आहे का तुम्हाला, तर ते म्हणाले हो शक्य आहे आणि इझी पण आहे, त्यांनी असं केलेलं आहे हे कामं बरेच। तर आम्ही म्हटलं चला तुमच्याकडूनच आम्ही करून घेऊ। तर असा एक कारपेंटर शोधा जो हा उंबरठा तुम्हाला बसवून देईल किंवा हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा बसवू शकता। तर सगळ्यात आधी ही जी सागाची पट्टी आहे ही थोडी एक्स्ट्रा साईजची आणली होती कारण ते साईनाथ ट्रेडर्स स्वतः म्हणाले होते की जर का कमी झालं ना तर उगाचच तुमचं नुकसान होईल आणि एकदा घेतलेली वस्तू परत कशी घेता येणार, एकदा जर का मी एक्झॅक्ट मापाने कटिंग केलं ना तर ते तुमचं नुकसान होईल। त्यामुळे त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा साईजचाच उंबरठा दिला होता जेणेकरून आम्ही ते नंतर कारपेंटरकडून प्रॉपर मेजरमेंट घेऊन कटिंग करू। त्यामुळे त्याच्या दोन्ही एजेसला थोडं कटिंग करावं लागलं
आणि कटिंग केलेला हा सागाचा उंबरठा मी आता इथे ठेवते दरवाजासमोर। बघा, सागाचा उंबरठा असतो ना, तो कधीही म्हणजे आपण बोलतो की उंबरठ्याचं पूजन करावं, परंतु जर बिल्डर काय करतात की बऱ्याच आजकाल ना बिल्डर आहे ते दरवाजाच्या चौकटीमध्ये म्हणजे तीन जे त्रिकूट असतं, म्हणजे जेव्हा आपण उंबरठा लावतो ना तेव्हा ते त्रिकूट पूर्ण होतं असं म्हणतात। आणि तीन ज्या त्रिकुट्या असतात ना ते लाकडाचं बनवतात आणि उंबरठा आहे तो मार्बलचा, टाईल्सचा असं ते लावून देतात। परंतु जर तुमचं ते स्वतःचं घर असेल ना तर तुम्ही सागाचं लाकूड आणि सागाचा उंबरठा बसवला पाहिजे। उंबरठ्याचं महत्त्व तर आजकाल सगळ्यांना माहिती आहे, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते। उंबरठा जो असतो ना तिथूनच आपण प्रवेश करतो, बाहेरची लोक प्रवेश करतात, किंवा आपल्या घरामध्ये डोकवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे घराचं दार। आणि घराच्या उंबरठ्यामधून नजरेच्या माध्यमातून म्हणा किंवा व्यक्तीच्या माध्यमातून म्हणा वेगवेगळ्या नकारात्मक ऊर्जा येत असतात। आणि आपल्या घरामध्ये काही गोष्टी असतात, समजा धूळ असते किंवा काही बऱ्याच वर्षानुवर्षे तिथेच एका जागी पडलेल्या ज्या वस्तू असतात ना त्या ह्या एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतात, त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येते। त्यामुळे म्हणतात ना घरामध्ये वारंवार स्वच्छता ठेवावी, नीटनेटकेपणा ठेवावा ह्याच्यासाठी, कारण घरामध्ये ज्या वस्तू पडून असतात ना त्या निगेटिव्हिटी निर्माण करतात। आणि ही निगेटिव्हिटी कुठून येते तर आपल्या दरवाजातून येते, आपला दरवाजाचा उंबरठा ओलांडून येते। ह्या निगेटिव्हिटी येऊ नये, त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी, म्हणजे माहिती नाही कोण व्यक्ती किंवा कोणती गोष्ट कशी आणि केव्हा येईल तुमच्या दारापाशी। परंतु जर का तुम्ही सागाचा उंबरठा लावला, त्याचं व्यवस्थित पूजन केलं, हळदीचं लेपन केलं, तर जे येणाऱ्याचं माइंड आहे ना ते चेंज होतं। माहिती नाही का, परंतु हे बऱ्याच जणांना अनुभवास आलेला आहे की अशा गोष्टी केल्याने जे माइंड असतं ना, जे निगेटिव्हिटी घेऊन आलेलं असतं किंवा आपणसुद्धा बाहेरून थकून आलेलं असतं ना आपलंसुद्धा माइंड, त्या सुवासाने किंवा त्या हळदीच्या लेपनाने किंवा सजलेला उंबरठा पाहून, सजलेलं दार पाहून थोडं प्रसन्न होतं, थोडी निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये ती निगेटिव्हिटी एंटर करत नाही। तर त्याच्यासाठी हा सागाचा उंबरठा बसवायचा असतो। हा उंबरठा कधीही टाईल्सवर बसवायचा नाही। तुम्हाला जर का उंबरठ्याला टाईल्स लावली असेल तर ती तुम्हाला आधी काढावी लागते, त्याच्यानंतर खाच करून तुम्हाला त्याच्यामध्ये चांदीची पट्टी तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा भरू शकता खाच केलेल्या जागी। आणि हे जे माती आहेत 7 प्रकारच्या, हे तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता जिथे उंबरठ्याला खाच केली आहे। परंतु मी इथे का लावला आहे, कारण इथे ऑलरेडी एक खाच आहे ज्याच्यामध्ये तांब्याच्या धातूची पट्टी आहे, त्यामुळे मी ज्या 7 प्रकारच्या माती आहेत त्या ह्याच्यामध्येच रोवल्या आहेत, ह्याच्यामध्येच ॲडजस्ट केल्यात, बसवल्यात। आता मी ह्याच्यावरती व्हाईट टेप लावते। ही व्हाईट टेप आहे, ही इझी आहे यूज करायला, ही खराब होत नाही। त्यामुळे ह्याच्यावरती जर मी अशा प्रकारे लावली तर ह्या ज्या माती आहेत ना ह्या उंबरठ्याला सुद्धा लागून राहतील आणि त्या कायम राहतील। त्याचबरोबर तांब्याची तार कुठे लावणार, तर ही पट्टी आधी मी कंप्लीट केली, म्हणजे जेव्हा मी हा जो उंबरठा आहे हा मी उचलला किंवा गोल जरी फिरवला ना तरीसुद्धा ह्याच्यातून माती वेगळी होणार नाही आणि माझ्या कारपेंटरला ते इझी जाईल उंबरठा दरवाजामध्ये बसवायला। तुम्हाला पुढे दिसेल की मी उंबरठा कशाप्रकारे त्यांच्याकडून बसवून घेतला। तर आता ह्या पट्टी प्रॉपर सील केल्यात। आता मला ह्याच्यावरती ना चांदीच्या धातूची पट्टी लावायची आहे। जर तुमच्याकडे नवरत्न असतील तर नवरत्नसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये खाचांमध्ये भरू शकता। आणि जर खाच नसेल उंबरठ्याला तर तुम्ही जिथे दरवाजाला खाच केली आहे उंबरठ्याच्या जागी सिमेंटमध्ये, तर तिथे सुद्धा तुम्ही एका साईडला उजव्या किंवा डाव्या हाताला ते नवरत्न भरू शकता। उजव्या आणि डाव्या हाताला शक्यतो भरतात किंवा मधी शक्यतो नाही भरत, उजव्या किंवा डाव्या हाताला, कारण तिथे आपले जास्त पाय जात नाही। आपण उंबरठ्यावरती ओलांडलं जरी ना तरी आपला जो ओलांडायचा भाग असतो तो मध्यभागी असतो, त्यामुळे उजव्या किंवा डाव्या बाजूला ते नवरत्न ठेवायचे असतात। जर तुम्हाला शक्य झालं तर नवरत्न ठेवा, मला शक्य नाही म्हणून फुलाची पाकळी म्हणून मी चांदीची तार आहे ती आणि तांब्याच्या धातूची म्हणजे पट्टी आणि
7 प्रकारच्या ज्या माती आहेत त्या, म्हणजे जेव्हा जेव्हा मी उंबरड्याचं पूजन करेल तेव्हा तेव्हा ह्या सर्वांची सुद्धा पूजा होईल। तर अशा प्रकारे मी इथे चांदीची जी आहे तार आहे ती सुद्धा ॲडजस्ट केली आहे, ती सुद्धा चिकटवली आहे। आणि ही आता बघा मी आता उंबरटा रोटेट करते आहे तुमच्या पुढे, तरीसुद्धा ती माती आहे ती पडणार नाही आणि कार्पेंटरला हे खूप इझी जाईल करायला। तर आता आम्ही उंबरटा आहे ते लावण्यासाठी आधी दरवाजामध्ये जे टाईल्स होती ना ती त्यांनी काढून ठेवली। काही जण ह्याच्यामध्येच आडवी खाच करून त्याच्यामध्ये तांब्याची तार रोवतात, तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। आता माझ्या दरवाजाचं ना सेफ्टी डोअरचं काम चालू होतं, म्हटलं त्याच कामामध्ये हा उंबरटा बसवून घ्यावा। आणि उंबरट्याची कॉस्ट आहे ना ती जास्त नाही आहे, 5,000पर्यंत 6,000पर्यंत तुम्हाला हा उंबरटा मिळून जातो त्यात शॉपमधून, आणि प्लस सोबत साहित्यसुद्धा त्याचमध्ये इन्क्लूड असतात। तर आता मेजरमेंटने कटिंग केलेलं जे सागाचं लाकूड होतं ना ते थोडंसं इकडे तिकडे ॲडजस्ट करण्यासाठी त्यांना थोडंसं कटिंग करावं लागलं बाजूच्या फ्रेम्स, तर ते इथे काका हे करतायत आणि हे त्यांनी प्रॉपर डोकं लावून त्यांचं केलेलं आहे। तर तुम्ही असं कोणताही कार्पेंटर घेतला आणि ज्यांना हे नॉलेज आहे कशा प्रकारे करायचं तर ते तुम्हाला व्यवस्थित करून देईल, त्यासाठी अजून कोणाला बोलवायची गरज नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे उंबरट्याचं पूजन कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ आहे, तो मी सेपरेट अपलोड करेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी ते ह्याच्यामध्ये त्याचा काही भाग ठेवलेला आहे, पूर्ण भाग नाही। परंतु तुम्हाला प्रॉपर माहिती हवी असेल की उंबरट्याचं पूजन कसं करायचं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, प्रॉपर डिटेलमध्ये मी ते दिलं आहे। आता इथे साईडला जे फ्रेम लावलं आहे ना दरवाजाचं तर ते थोडंसं मध्ये येत होतं, त्यामुळे ते थोडं कटिंग करून त्याला ॲडजस्ट करत होते। तर त्यांचं ते झाल्यानंतर माझा उंबरटा ना पक्का बसला आणि तो उंबरटा काही जण सिमेंटने चिटकवतात, परंतु ह्या काकाने कशाने चिटकवलं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते। सुरुवातीला ह्यांनी ना एरोलाईट आणलं होतं आणि ते एरोलाईट आम्ही म्हणजे ह्यांनी रेडी करून ठेवलेलं, नंतर जेव्हा ते करायला गेले ना तेव्हा ते एरोलाईट सुकून गेलं, त्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळं एक प्रॉपर असं एक आहे डब्बा होता त्यांच्याकडे, तो त्यांनी आणला होता। तर तो यूज करून त्यांनी हा उंबरटा चिटकवला आणि जेव्हा ह्या दरवाजाची फायनल फ्रेम होईल ना तेव्हा सुद्धा हे जे साईडला जे सलमाईक आहे ते लावलं जाईल। सध्या हे सेफ्टी डोअरचं काम चालू आहे त्यामुळे ह्या गोष्टी करता येणं शक्य आहे, कारण एकदा का सेफ्टी डोअर लावला ना तर उंबरठा बसवणं थोडंसं अवघड जातं। त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा सेफ्टी डोअर बसवाल त्याच्या आधी तुम्हाला हे उंबरठा बसवून घ्यायचा आहे, कारण आमचा सेफ्टी डोअर त्यांनी मेजरमेंट घेण्यासाठी लावला होता, परंतु तो त्यांनी नंतर काढून ठेवला, कारण त्याशिवाय उंबरटा बसणं शक्य नव्हतं। त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ह्या आपण बोलतो की नवीन घर घेतल्यावरती आपण नंतर करू, परंतु ह्या गोष्टी नंतर करण्यासारख्या नसतात, त्यामुळे ह्या गोष्टी वेळेत केलेलंच चांगलं असतं। आणि सागाच्या उंबरट्याचं जे लाकूड आहे ना ते एक्झॅक्टली आमच्या दरवाजाला पण मॅच झालं आहे आणि आम्ही जो सेफ्टी डोअर जो आधी चॉईस केला होता त्यालासुद्धा मॅच झाला आहे। सागाच्या उंबरटा कधीकधी प्लेनसुद्धा असतो, परंतु मी इथे थोडंसं कमळाचं फूल जे लक्ष्मीचं प्रतीक आहे ते शुभ मानलं जातं, कमळाचं फूल मध्यभागी आहे आणि बाजूला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं कोरलेली आहेत। जर तुम्हाला शक्य झालं तर सागाचा उंबरटा आहे असं कोरलेलं घ्या, कारण स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं जर आपण नाही काढली तर लक्ष्मीची पावलं आहेत उंबरट्यावरती, म्हणून आपण त्यांची पूजासुद्धा करू शकतो। आणि काही जण उभे ह्याच्यावरती उभं थोडं 3Dमध्ये सुद्धा डिझाईनमध्ये मागवतात, परंतु मी साधं मागवलं होतं, कारण मला नंतर जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा मी त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक आहे चांदीचं आणून त्याच्यावरती चिटकवू शकते। त्यामुळे मी 3D डिझाईनवाले उंबरटे नाही घेतले, परंतु त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि हा सेम डेमध्ये म्हणजे यूट्यूबवरती बघा त्यांचं चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना विचारू शकता, त्यांना मेजरमेंट देऊन त्यांच्याकडून व्हॉट्सॲप करून तुम्ही डिझाईनसुद्धा घेऊ शकता। हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी मी हे तुम्हाला सांगते आहे। आणि ते दुकान आहे ना ते तिथलं फेमस दुकान आहे, सागाचं लाकडी देवाऱ्यांचं मंदिराचं जे शॉप आहे ना ते शॉप आहे। आमचा देवारा तुम्ही पाहिला आहे ना तोसुद्धा आम्ही तिथूनच घेतला आहे आणि यूट्यूबवर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट मिळून जाईल।
त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा ते कम्युनिकेट करतात आणि तुम्हाला फोटो वगैरे पाठवतात आणि त्याची कॉस्ट वगैरे किंवा मेजरमेंट घेऊन तुम्ही त्यांना ऑर्डर दिली ना तर ते सुद्धा करतात. आता हे बघा, फेविकॉलचा हिटेक्स म्हणून आहे ना, हा डबा आणायचा. हा डबा हाताने नाही लावायचा, थोडंसं काहीतरी घ्यायचं हातावरती आणि उंबरट्याच्या सर्व बाजूंनी लावायचं, जेणेकरून उंबरटा आहे तो तिथे फिक्स होईल. सुरुवातीला त्याने एरोलाईट केलं होतं रेडी, परंतु एरोलाईटचं प्रॉपर यूज नाही झाला कारण ते सुकून गेलं होतं. तरीसुद्धा त्यांनी ते एरोलाईट चिटकवण्याचा प्रयत्न केला, जे नाही चिकटलं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जे हिटेक्स म्हणून असतं ना, फेविकॉल हिटेक्स आहे ते आणलं आहे. ते आधी उंबरट्याला चारी बाजूंना लावायचं, शक्यतो कडांना लावायचं, कारण उंबरटा आहे ना ते तिथे टच होतो. आणि तुमच्या दरवाजाला ज्या खाचा केल्या आहेत ना तिथेसुद्धा अशा कॉर्नरने प्रॉपर व्यवस्थित हे जे हिटेक्स आहे हे लावून घ्यायचं. आणि हे जे हिटेक्स आहे ना हे थोडंसं सुकू द्यायचं. थोडंसं नॉर्मल सुकलं की त्याच्यानंतर ते पकडतं असं ते म्हणतात. म्हणून हिटेक्स हे अशा प्रकारे लावलं ना चारी बाजूंना आणि थोडं मध्ये तर आमचा उंबरटा आहे तो प्रॉपर बसला. आणि थोडंसं सुकू दिलं त्यांनी. हे जे सोल्युशन आहे हे लावल्यानंतर थोडंसं 2 मिनटं 3 मिनटं असं सुकून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी उंबरटा बसवायला घेतला. आणि उंबरटा प्रॉपर म्हणजे एखादा जो व्यक्ती जो त्याच्यामध्ये पटाईत असतो ना तोच तुम्हाला हा उंबरटा बसवून देतो. त्यामुळे स्वतः असं हे करून कारण महत्त्वाचं काम असतं ते मेजरमेंटचं असतं. आणि मेजरमेंट हे कार्पेंटरला प्रॉपर जमतं की कसं काय करावं, कारण बाजूच्या फ्रेम्स आहेत त्या ऑलरेडी आपल्या दरवाजाला असतात आणि त्यांच्यामध्ये हा उंबरटा आहे तसा बसवायचा असतो. त्यामुळे प्रॉपर कटिंग करणं आणि मेजरमेंट घेणं हे आपल्याला नाही जमणार किंवा आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही जमणार. त्यामुळे कार्पेंटर घ्या आणि त्यांना थोडी दक्षिणा दिली तरी चालते. आम्ही ह्यांना दक्षिणा दिली होती. सगळं झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थित आणि स्वखुशीने त्यांनी ते म्हणजे त्यांना अपेक्षा पण नव्हती की आम्हाला दक्षिणा मिळणार आहे, परंतु ते करत होते. सुरुवातीला कडांना हे हिटेक्स लावून घेतल्यावरती कॉर्नरला सुद्धा लावायला विसरायचं नाही. आणि हिटेक्स लावल्यानंतर तुम्ही जरी सिमेंट जरी नाही लावलं ना तरीसुद्धा चालतं, जर तुमचा उंबरटा परफेक्ट बसला असेल. जर तुमच्या उंबरट्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आतल्या टाईल्समध्ये गॅप असेल ना तर त्या जागी तुम्ही व्हाईट सिमेंट भरू शकता तुमची इच्छा असेल तर. नाहीतर हिटेक्ससुद्धा इनफ आहे तुमचा दरवाजाचा उंबरटा भरण्यासाठी. आता उंबरटा बसल्यानंतर बघा तुमच्या घराचं ना त्रिकूट पूर्ण होतं. त्रिकूट पूर्ण होऊन तुमच्या घराला चौकट मिळते. त्यामुळे उंबरटा सागाचा खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी स्पेशली बनवला आहे. तर अशा प्रकारे बघा उंबरटा लावायचा. सुरुवातीला ते उंबरट्याला ठोकत होते, नंतर त्यांना असं कळलं की उंबरट्यांना ठोकणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी लाकडाचा जो पार्ट होता, जो साईडचा जो पार्ट होता तो घेतला आणि त्याच्यावरती जास्त जोरात ठोकून तो उंबरटा आतल्या साईडला सारला आणि उंबरटा नंतर परफेक्ट बसला. आपल्यापैकी बरेच जण ना रेंटल घरामध्ये राहतात, भाड्याच्या घरामध्ये राहतात. मग त्यांचं असं होतं ना की आमची इच्छा आहे आमच्या दरवाजाला सागाचा उंबरटा असावा, परंतु आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर मग आम्हाला शक्य नाही आहे. तर आम्ही काय करावं, तर भाड्याच्या घरामध्ये जर का सागाचा उंबरटा नसेल तर तिथे जो काही उंबरटा आहे ना त्या उंबरट्याला दर गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरट्याची मनापासून पूजा करायची आहे. हळदीचं जे लेपन असतं ना ते त्या दिवशी दिवसभर ठेवायचं. शक्यतो गुरुवारी हे हळदीचं लेपन करायचं, कारण गुरुवारी हा महालक्ष्मीचा वारही असतो, स्वामी समर्थांचाही वार असतो आणि गुरुवारी हळदीचं लेपन करणं हे शुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे पौर्णिमेला सुद्धा करावं, वेगवेगळ्या सणांच्या दिवशी सुद्धा करावं, म्हणजे शुभ घरामध्ये ते मानलं जातं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते.
तर आता मी हळदीचं लेपन करायला घेते आहे। हळदीचं लेपन करून जे मी पूजा केली आहे ना त्याचा व्हिडिओ सेपरेट मी ठेवला आहे आणि तो सेपरेट तुमच्यासाठी येईल। हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्यवस्थित बघा। आणि हे सर्व करताना माझी मुलगीसुद्धा मध्ये येत होती, तर तिलासुद्धा हे सर्व करायचं होतं। तिनेसुद्धा काही पूजा केली, पूजा झाल्यावर मी तिलासुद्धा घेतलं। तर अशा प्रकारे त्यांनी जे बॉक्स दिला होता त्यातल्या सामग्री वापरून म्हणजे हळद घेतली, हळदमध्ये थोडेसं अष्टगंध, नंतर गोमूत्र, गुलाबजल, अत्तर या सर्व वस्तू घातल्यानंतर हळदीचं अशा प्रकारे घट्ट असं लेपण बनवलं। हा लेपण सुकायला थोडा वेळ लागतो, परंतु जेवढी तुम्ही हळद ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लेपन कराल आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढवाल ना तेव्हा तुमचा उंबरठा हा भरून निघतो आणि उंबरठ्याला एक वेगळं रूप येतं आणि त्याचं रूप जे खुलून दिसतं ना ते खूप छान आणि आपल्याला बघून खूप छान वाटतं। तर हळदीचं लेपन मी उंबरठ्याला केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची पूजासुद्धा मी करून घेतली आणि पूजा करून घेतली कारण आम्ही अजून घरामध्ये वास्तुशांती नाही केलेली, जी आम्ही नंतर करणार आहोत। सुरुवातीला गणेश पूजन वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही हळदीचं लेपन वगैरे करा उंबरठ्याला आणि फुलं रांगोळी काढून त्याचं तुम्ही पूजा नंतर करू शकता। जर तुम्ही ऑलरेडी केली असेल ना तर तुम्हाला इथे दरवाजावरती घरात वास्तुशांती केली असेल आणि नंतर तुम्ही उंबरठा बसवत असाल तर तुम्हाला इथे दरवाजामध्ये गणेशाची पूजा, श्री गणेशाची पूजा आणि श्री महालक्ष्मी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे। तर इथे मी रांगोळी काढून घेतली आहे घरगुती आणि इथे फुलं ठेवून उंबरठ्याची पूजा करणार। दिवा लावायचा उंबरठ्याला, तिन्ही सांजेला ह्याची पूजा करायची। सकाळी केली असेल उंबरठ्याला लेपन तरीसुद्धा तुम्ही तिथे रांगोळी काढून पूजा करू शकता आणि संध्याकाळी त्याच उंबरठ्याचं पुन्हा एकदा पूजन होईल। आणि हे बघा, हे हळदीचं लेपन लावल्यानंतर जो घमघमाट पसरला होता ना तो अद्वितीय होता आणि आपलं मन एवढं प्रसन्न झालं होतं ना ते रूप बघून आणि ते एकंदरीतच हे ओव्हरऑल जो लुक आहे तो खूप सुंदर दिसत होता। आणि त्यानंतर फुलं वगैरे ठेवून उंबरठ्याचं पूजन करायचं आणि मनोभावे प्रार्थना करायची, महालक्ष्मी मातेला विनंती करायची, पूजा करायची, प्रार्थना अशी करायची की माझ्या घरी सुख समृद्धी आणि आरोग्य नांदू दे, आमच्या आयुष्यातील जी इडापिडा आहे ती निघून जाऊ दे, घरामध्ये सारं काही शुभ घडू दे, तुमचे आशीर्वाद आमच्यापाशी अखंड राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि उंबरठ्याचं पूजन करायचं। नंतर आमच्याकडे गोड म्हणून नारळ आणलं होतं, आम्ही नारळसुद्धा फोडलं, माझ्या मिस्टरांनी नारळ फोडलं आणि नारळ आहे ते उंबरठ्यावरती ठेवलं एक तुकडा आणि बाकीचं जे आहे ते आम्ही साखर आणि नारळ ह्याचा प्रसाद करून आम्ही सर्वांनी खाल्लं ते। तर अशा प्रकारे उंबरठ्याचं पूजन केलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीदायक होता की नाही मला कमेंट करून सांगा। अजून काही माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तोपर्यंत धन्यवाद।